राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर आता मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळं चैतन्य निर्माण झालंय। बॅनरबाजीच्या माध्यमातून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचं काम केलेलं आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील कलानगर परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। पाहूयात। ठाकरेंचा 20 वर्षांचा वनवास संपला आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशानं बंधू भेट बघितली। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। मुंबईत ठिकठिकाणी ठाकरे बंधूंचे बॅनर लावण्यात आले। आजच दिवाळी आजच दसरा असा उल्लेख असलेले बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले। बॅनरवर उद्धव आणि राज ठाकरे तसंच आदित्य आणि अमित ठाकरे यांचाही एकत्रित फोटो छापण्यात आलाय। काल झालेल्या विजयी मेळाव्याच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्याला मराठीच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। आता या मेळाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे आणि त्यानंतर शिवसेना भवनाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। तब्बल 20 वर्षानंतर जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले तेव्हा कॅमेराने टिपलेला जो क्षण होता तो फोटो या बॅनरवरती छापण्यात आलेला आहे। सोबतच ज्युनियर्स ठाकरे जेव्हा सोबत आले तो सुद्धा फोटो या आपल्याला बॅनरवरती पाहायला मिळत आहे। आजच दिवाळी आजच दसरा असं आशयाचं बॅनर आपण सध्या मुंबईमध्ये झळकल्याचं पाहतोय। संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली। सिंहासन खाली करो ठाकरे आए हे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर आता सत्ताधाऱ्यांना या बॅनरच्या माध्यमातून इशारा देण्यात आला। तर तिकडे मातोश्री जवळच्या कलानगरच्या चौकात एकनाथ शिंदेंचे बॅनर लावण्यात आले। मराठी माणसांसाठी संकट समयी धावून जाणारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा आशय या बॅनरवर आहे। ठाकरे बंधूंच्या कालच्या मेळाव्यानंतर आज हे बॅनर लावण्यात आले। या बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। काल उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतरचे ही दृश्य आपण पाहतोय। संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारचा हा जो बॅनर आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। हे फलकामध्ये लिहिण्यात आलेला आहे सिंहासन खाली करो ठाकरे आहे आणि त्या संपूर्ण बॅनरवर संजय राऊत यांचा मोठा फोटो आहे तो मांडण्यात आलेला आहे। आपल्याला माहित आहे की गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली होती, परंतु त्या दोघांमधला दुवा हा संजय राऊतच ठरलेले आहेत असं या बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर तिकडे ठाण्यात सुद्धा मनसेचे शाखाध्यक्ष संतोष निकम आणि उपशाखा अध्यक्ष अक्षय आंबेडकर यांनी एकत्र येऊन धन्यवाद देवा भाऊ तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ अशा आशयाचे बॅनर लावलेत। ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर आता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येते। या बॅनरबाजीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचं काम ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून केलं जातंय, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा अनेक ठिकाणी बॅनरबाजीच्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जातंय। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।